प्रजासत्ताक दिनी तळोदा न्यायालयाचा नूतन इमारतीचे उद्घाटन। तळोदा येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाचा नूतन इमारतीचे उद्घाटन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणार आहे। या ऐतिहासिक क्षणी उद्घाटनाचा मान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांना मिळणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे हे असतील। याची माहिती नंदुरबारचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश RG मलशेट्टी यांनी दिली आहे। तळोद्यातील न्यायालयाची सध्याची इमारत ब्रिटिशकालीन असून ती 1909 साली बांधली गेली होती। पूर्वी पोलीस ठाणे आणि न्यायालय चालणाऱ्या या वास्तूमध्ये 1951 पासून न्यायालयीन कामकाज सुरू झाले। मात्र जीर्ण अवस्थेमुळे नवीन वास्तू उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली। शासनाच्या 6 कोटी 20 लाख रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी नवीन इमारत उभारण्यात आली आहे। 2019 मध्ये सुरू झालेल्या या बांधकामाला कोविड-19 महामारीने विलंब आणला। अखेर 2021 मध्ये इमारत पूर्ण झाली, तर अंतर्गत सजावटीसाठी आणखी 2 वर्षे लागली। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीत काही प्रमाणात खिडक्या दारांची नासधूस झाली होती। संबंधित यंत्रणांनी दुरुस्ती केल्यानंतर अखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या नूतन इमारतीचे लोकार्पण होणार आहे। सध्या न्यायालयाचे कामकाज तळोदा उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत सुरू आहे, जिथे वकील आणि पक्षकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। नवीन इमारतीच्या वापरामुळे या अडचणी दूर होणार असून न्यायदान प्रक्रिया सुलभ होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन तळोदा कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सुविधा पांडे आणि तळोदा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र वाने यांनी नागरिकांना केले आहे। ही नूतन इमारत तळोदा शहरासाठी अभिमानाचा विषय ठरणार असून शहराच्या विकासातही मोलाची भर घालणार आहे।